नमस्ते बापू. महाराज, आपलं स्वागत आहे. या. महाराज, थोडं जवळ बसा. बापू, तुमची तब्येत कशी आहे आता? माझी तब्येत ठीक आहे. पण आज तुम्ही माझ्याकडे का आलात? बापू, आपले व राष्ट्राचे निरीक्षण करण्यासाठी मी इथे आलो आहे. हं? पण महाराज, तुम्ही तुमची ही तलवार इथे का आणली? उचलणार तर नाही ना? बापू, ही तलवार माझी ओळख आहे. जिथे मी तिथे माझी तलवार. म्हणून तलवार नेहमी माझ्या सोबतच असते. माझा देश, माझा धर्म, माझे सैन्य आपल्यासारख्या लोकांच्या रक्षणासाठी आहे. तलवार ही स्वातंत्र्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आहे. ज्यांना फक्त हिंसाचाराची भाषा समजते, ज्यांना अहिंसा म्हणजे काय हे माहीत नाही, अशा लोकांसाठी मी तलवारीचा वापर करतो. बापू, मी आपल्यासारख्या लोकांवर कधीही तलवार उचलणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो. तलवारीने अनेक दुष्कर्म करणाऱ्यांना ठार मारले आहे, पण कधीही स्वार्थासाठी तलवारीचा वापर केला नाही. माझ्या राष्ट्राच्या, धर्माच्या आणि शत्रूंच्या मनात तलवारीने भीती निर्माण केली आहे. बापू, पण आपल्याविषयी माझ्या मनात प्रेम, भावना, आदर आहे. पण मला कधीही अहिंसेचा मार्ग शिकवू नका. बापू, मी तुमची रजा घेईन म्हणतो. मला आज्ञा द्या. माझे राष्ट्र, माझा धर्म, माझे सैन्य मला हाक मारतो आहे. महाराज, आपल्याबद्दल मला अभिमान वाटला. राष्ट्राबद्दल, धर्माबद्दल आणि प्रजेसाठी तुम्ही योग्यच ते कराल असा मला विश्वास आहे. देव तुमचं कल्याण करो. हर हर महादेव. नमस्कार. भारताअंतर्गत प्रश्न सोडवायचा असेल तर महात्माशिवाय पर्याय नाही, आणि शत्रू राष्ट्राचा प्रश्न सोडवायचा असेल तर महाराजांशिवाय पर्याय नाही.